नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास फिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। परिस्थिती कशी असो, परिस्थितीला आपल्या जिद्दीच्या बळावर, संघर्षाच्या बळावर झुकविणाऱ्या समस्त स्त्री वर्गास मानाचा मुजरा। भविष्याच्या पटलावर स्वतःच्या पाऊलखुणा उमटवण्यासाठी असुसलेल्या असणाऱ्या समस्त स्त्री वर्गासाठी, मुलींसाठी आजचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सरळ सेवा भरती 2026 या संदर्भात। अंगणवाडी पर्यवेक्षिका ऑब्लिक मुख्य सेविका सरळ सेवा भरती 2026 याचा मोफत सेमिनार आहे। तर केवळ महिलांसाठीच हा व्हिडिओ आहे का? कारण पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका हे पद केवळ महिला वर्गासाठीच राखीव आहे, मुलींसाठीच राखीव आहे, म्हणजेच पुरुष वर्गासाठी हे पद नाहीये। तर ह्या पदाची एकूण संख्या किती असणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, पात्रता काय आहे, अभ्यासक्रम आहे, कशा पद्धतीने अभ्यासक्रम करावा याविषयीची डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर आपण जाणताच की माननीय मंत्री महिला व बाल विकास माननीय तटकरे मॅडम यांनी महिला व बाल विकास विभागामध्ये 8,669 रिक्त पदे आहेत आणि त्यांची भरती करण्याची घोषणा केलेली आहे। आता या 8,669 पदांपैकी 2,843 पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि उर्वरित पदे ही कायम स्वरूपी आहे, शासकीय स्वरूपाची आहे। तर यापैकी पर्यवेक्षिकांची आणि मुख्य सेविकांची किती पदे सद्यस्थितीमध्ये डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहेत? तर पर्यवेक्षिकांची जवळपास 3,148 पदे ही पर्यवेक्षिका यांची रिक्त आहेत, तर 751 पदे ही मुख्य सेविका यांची रिक्त आहेत। मग पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांची एकूण किती पदे रिक्त आहेत? तर बघा, जवळपास 3,899 म्हणजे जवळपास 4,000 पदे ही पर्यवेक्षिका व मुख्य सेविका यांची मिळून रिक्त आहेत। मग यावर्षी ह्या 4,000 पदांची भरती होणार आहे का? तर कुठल्याही पदांच्या बाबतीत 50% पदे ही पदोन्नतीने भरली जातात, तर 50% पदे ही सरळ सेवा भरतीने भरली जातात। म्हणजे 50% प्रमोशन आणि 50% एक्झाम थ्रू डायरेक्ट भरतीने ही केली जातात। मग आता याची 50% जेव्हा विचारात घेतली जातात, तर ह्या 4,000 पैकी 2,000 पदे ही प्रमोशन भरली जाणार आहेत आणि 2,000 पदे जवळपास ही सरळ सेवा भरतीने भरली जाणार आहेत। मग आता या वर्षी दोन्ही परीक्षा होणार आहेत। मग प्रमोशन मध्ये ज्या सेविका 10 वर्ष ज्यांची सेवेत झालेली आहेत, वयाच्या 55 वर्षापर्यंत आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते यासाठी पात्र आहेत। त्याच्याविषयी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सरळ सेवा भरतीच्या संदर्भात काय अटी आहेत, काय पात्रता आहेत ते पाहणार आहोत। तर मग आता ही 2,000 जी पदे आहेत, ही पदे कोण भरू शकतात? तर कुठलीही महिला, मग ती सर्व्हिस मध्ये असेल किंवा सर्व्हिस मध्ये नसेल, ती भरू शकते। मग आता ही 2,000 जी पदे आहेत, ही याच वर्षी 2,000 पदे भरली जातील का? तर नाही, पण याची निम्मी पदे भरण्याची शक्यता आहे किंवा 700-800 पदे भरण्याची शक्यता आहे। म्हणजे एवढा मोठा स्लॉट हा केवळ महिला वर्गासाठी हा काय आहे, आरक्षित आहे आणि तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे। का सुवर्ण संधी आहे माहिती का? कारण हे जे पद आहे, हे पद केवळ महिलांसाठीच राखीव आहे। इथं करपलेल्या वांग्यांना संधी नाही, म्हणजेच पुरुषांना, मुलांना इथं तुमच्यासोबत कम्पीट करता येणार नाही। म्हणजे 50% तुमचं कॉम्पिटिशन जे आहे ते इथंच रद्द झालेलं आहे। त्याच्यामुळे या पदाकडे तुम्ही लक्ष द्या आणि हे पद या वर्षी आपल्याला मिळवायचंच आहे।
ही जिद्द मनामध्ये ठेवा. मग आता हे पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका असं का म्हटलं चाललंय, या दोन्ही पदांमध्ये काय बेसिक फरक आहे ते आपण पाहू. तर पर्यवेक्षिका जे पद आहे ते पद कुठे कार्यरत असतं आणि मुख्य सेविका हे पद कुठे कार्यरत असतं. मग ज्या काही आपल्या अंगणवाड्या आहेत, तुमच्या आजूबाजूच्या ज्या काही अंगणवाड्या आहेत, त्या अंगणवाड्या ज्या ग्रामीण भागातील अंगणवाड्या आहेत, पर्यवेक्षिका ग्रामीण भागातील अंगणवाड्या आणि मुख्य सेविका ह्या ज्या आहेत ह्या शहरी भागातील ज्या काही अंगणवाड्या आहेत, तर त्या अंगणवाड्यांचा जो काही बीट असतो, बीट म्हणजे त्या अंगणवाड्यांचा गट, मग 25 अंगणवाड्या असतील त्याच्यात 30 असतील, 40, 50, तर त्या गटाचं जे संचलन असतं, त्याचं जे नियंत्रण असतं ते ग्रामीण भागामध्ये पर्यवेक्षिका यांच्याकडे असतं, तर शहरी भागामध्ये मुख्य सेविका यांच्याकडे असतं. मग आता त्या अंगणवाड्यांमध्ये ज्या काही 6 प्रकारच्या संदर्भ सेवा दिल्या जातात त्या योग्य पद्धतीने दिल्या जात आहेत की नाही, जसं की पूर्वशालेय शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, स्तनदा माता, गरोदर माता यांची आरोग्य तपासणी, किशोरवयीन मुलींचं समुपदेशन, अशा प्रकारच्या ज्या काही सेवा त्या अंगणवाड्यांमध्ये दिल्या जातात, तर त्या योग्यरित्या दिल्या जातात की नाही याची पाहणी या पर्यवेक्षिकेला ग्रामीण भागामध्ये तर शहरी भागामध्ये मुख्य सेविका यांना करावयाची असते. त्या अंगणवाडीमध्ये ज्या काही कार्यरत सेविका मदतनीस असतात ते कामकाज व्यवस्थित करत आहेत की नाही, पोषण ट्रॅकर व्यवस्थित भरत आहेत की नाही, व्यवस्थित वजनाच्या नोंदी वगैरे घेत आहेत की नाही, हे सगळं पाहण्याचं काम हे ग्रामीण भागामध्ये पर्यवेक्षिका यांचं असतं, तर शहरी भागामध्ये मुख्य सेविका यांचं हे काम आहे. म्हणजे थोडक्यात ग्रामीण भागामध्ये पर्यवेक्षिका तर शहरी भागामध्ये मुख्य सेविका हे पद आहे. मग आता या पदासाठी पात्रता काय असणार आहे, या पदासाठी पात्रता काय असणार आहे, तर तुम्ही जर खुल्या प्रवर्गाच्या महिला असाल तर वयाच्या 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. खुला प्रवर्ग आणि त्याच्यानंतर तुम्ही जर मागास प्रवर्गामध्ये असाल, मग आता याच्यामध्ये SC, ST, OBC, NT, VJNT सर्व प्रवर्ग आलेला आहे. मग मागास प्रवर्गाच्या 43 वर्षापर्यंतच्या मुली महिला हा फॉर्म भरू शकतात. मग आता इथे तुम्ही इन सर्व्हिस मध्ये असाल तरी हा फॉर्म भरू शकता बरं. म्हणजे असं नाहीये की तुम्ही इन सर्व्हिस मध्ये आहात आणि तुम्हाला हे फॉर्म भरता येणार नाही. तर तुम्ही इन सर्व्हिस मध्ये असाल आणि या एज च्या क्रायटेरियामध्ये बसत असाल आणि जर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो. मग खुला प्रवर्ग 38, मागास प्रवर्ग 43 आणि दिव्यांग प्रवर्ग 45. आता हे झालं वयाच्या बाबतीत. आता शिक्षणाच्या बाबतीत काय, की शिक्षण कशा पद्धतीने असायला हवं, तर आता बघा शिक्षणाच्या बाबतीत जे आहे तर शिक्षण पदवी कुठल्याही कशाची शाखेची पदवी एनी ग्रॅज्युएट, मग कुठलीही डिग्री ज्या महिलेकडे आहे आणि जर ती खुल्या प्रवर्गाची असेल तर 38 वर्षापर्यंत, मागास प्रवर्गाची असेल तर 43 वर्षापर्यंत आणि प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग जर असेल तर 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. किमान 21 वर्ष आणि कमाल जे आहे 38 वर्ष, किमान 21 वर्ष, कमाल 43 वर्ष, किमान 21 वर्ष, कमाल 45 वर्ष प्लस एनी डिग्री, कुठलीही पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेचा फॉर्म भरू शकता. म्हणजे आता इथं एज लिमिट पण तुमच्या लक्षात आली, त्याच्यानंतर काय तिथं क्रायटेरिया आहे तो पण तुमच्या लक्षात आला. मग आता पुढे आपण पाहूयात की याच्या जागा किती निघणार आहेत. सर याच्याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये विचारणा होते की जागा किती निघणार आहेत. तर बघा मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जागा ह्या 2000 रिक्त आहेत. त्याच्यापैकी निम्म्या जागांची जाहिरात यावी किंवा 700-800 जागांची यावी. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा जागा फिक्स होतील. पण आपल्याला जागा किती लागणार आहेत माझा तुम्हाला प्रश्न आहे. किती जागा लागणार आहेत, तर केवळ एकच जागा लागणार आहे. म्हणजे जेव्हा मला जागांचा प्रश्न येतो ना, किंवा जेव्हा मी हे जे पाहतो ऍडव्हर्टाईज मध्ये जागा वगैरे, तेव्हा मी जेव्हा MPSC फाईट करायचो तेव्हाचा किस्सा मला आठवतो.
आम्ही 4 जण रूम पार्टनर्स होतो आणि 4ही जण आज महाराष्ट्रामध्ये क्लास 1 अधिकारी आहोत. मग त्यावेळेस जेव्हा आम्ही एमपीएससी फाईट करायचो त्यावेळेस आमचा एक रूम पार्टनर होता गणेश बेल्लाळे, आणि तो गणेश बेल्लाळेने काय केलं होतं, त्यावेळेस एकच पोस्टची जाहिरात आली होती, असिस्टंट कंट्रोलर ऑफ रेशनिंग ऑफिसर, आणि तो फॉर्म तो भरून आलेला होता. आणि आल्यानंतर आम्ही रूमवर 3 जण होतो. आल्या एका मित्राने विचारलं आमच्या तिघापैकी एकाने, कुठे गेलतास गण्या? तर मला फॉर्म भरायला गेलतो. दुसऱ्याने विचारलं किती जागा होत्या? ते मला एकच जागा. तर मला एका जागेसाठी फॉर्म भरलास, किती रुपये फीस होती? ते मला 500 रुपये. परीक्षा कुठे आहे? मुंबईला आहे. ते मला फॉर्मची 500 रुपये फीस, मुंबईला येणं जाणं हे किमान 2,000 रुपये तुझा खर्च होईल. एका जागेसाठी तू 2,000 रुपये खर्च करायलास. एवढेच 2,000 रुपये जर तू आमच्यावर खर्च केला असतास तर आम्ही तुला आत्म्यातून काय आशीर्वाद दिला असता. तर त्यावेळेस गणेशचं वाक्य होतं मित्रांनो, त्यानं सांगितलं होतं की मला किती जागा लागणार आहेत? मला केवळ एकच जागा लागणार आहेत, आणि ती महाराष्ट्रातली एकमेव पोस्ट आमच्या मित्रांना मिळवली, गणेश बेल्लाळेनं मिळवली. ज्या दिवशी त्याला पोस्ट मिळाली त्या दिवशी आमच्या डोळे खट्टकन उघडले, आणि मग लगेच त्या थ्री इडियट्स मधला डायलॉग आठवला. काय सांगितलं त्याच्यामध्ये? दोस्त का अगर बुरा हो तो हमें बुरा लगता है, लेकिन दोस्त हमसे ज्यादा तरक्की करता है तो और ज्यादा बुरा लगता है. मग त्यावेळेस असं वाटलं की चला हा अधिकारी होणार, आणि आपण जेव्हा याच्या ऑफिसमध्ये भेटायला जाऊ तेव्हा आपण अधिकारी असणार आहे. बघा, मित्रामध्ये पद वगैरे असायला नको, पण ते एक स्टेटस मेंटेन करावं वाटतं की आपण पण मित्रासारखं व्हायला पाहिजे. आणि मग आम्ही सुद्धा जिद्दीने भेटलो आणि आमचं सुद्धा रिझल्ट आला. म्हणजे एका जागेसाठी जर लढण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्याच्यामुळे आता जागेबद्दल विचार न करता आपण अभ्यासावर फोकस करायचं आहे. एक जरी जागा असेल सर तरी सुद्धा मी त्या जागेसाठी लढेल आणि मी जिंकेल. ही जिद्द ज्या मुलीमध्ये, ज्या महिलेमध्ये असेल तीच या परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहे. मग आता या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ते आपण पाहूया की परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे. अभ्यासक्रम बघा, मराठी, त्याच्यानंतर इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता, म्हणजे इंग्रजी ज्याच्यामुळे आपल्याला आई आठवते, गणित ज्याच्यामुळे आपल्याला बाबा आठवतात, असे दोन्ही विषय यामध्ये आहेत. गणित बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर महिला व बालविकास, कायदे व योजना, त्याच्यानंतर पोषण अभियान आणि संगणक. याचे बघा, याचे 10 प्रश्न आहेत. इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 20 प्रश्न, गणित बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न, महिला व बालविकास 20 प्रश्न, कायदे व योजना 10 प्रश्न, पोषण अभियान 10 प्रश्न आणि संगणक 10 प्रश्न. तर एकूण प्रश्न किती होतात बघा, 20, 60, 70, 80, 90, 100 प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत, म्हणजे एकूण 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. 200 गुणांची परीक्षा असणार आहे. पेपर तुम्हाला सोडवायचा आहे 1.5 तासामध्ये, आणि जर दिव्यांग असाल तर 2 तास तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी मिळणार आहेत. निगेटिव्ह सुद्धा आहे, 0.25 हे निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकीचे आले तर तुमचा 1 मार्क जो बरोबर आहे, एक प्रश्न तो रद्द केला जाईल. म्हणजे अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की सर याचा अभ्यासक्रम तर तुम्ही सांगितला, तर याच्यासाठी कुठली पुस्तके आम्ही वापरली पाहिजे. तर बघा, कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना 1 किंवा जास्तीत जास्त 2 पुस्तकं वापरायची. उगाच फापट पसारा गोळा करत बसायचं नाही. मी काही विद्यार्थ्यांना पाहतो, त्यांच्याकडे इतक्या नोट्स असतात, इतके झेरॉक्स ते घेऊन ठेवतात, म्हणजे एखाद्या वेळेस जर ते गचकले तर त्यांना जाळण्यासाठी लाकडं लागणारच नाही, त्यांना त्या झेरॉक्स मध्येच ते जळू शकतात. असा गोंधळ करून घ्यायचा नाही. 10 पुस्तके वाचण्यापेक्षा 1 पुस्तक 10 वाचा, त्याने तुम्हाला प्रचंड फायदा होईल. आता मराठीसाठी कुठलं पुस्तक वापरायचे, तर इथं मराठीसाठी मोरा वाळिंबे सरांचं तुम्ही पुस्तक वापरा. इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरा, आणि सोबतच झिरो एरर हे पुस्तक वापरा.
पाटील सरांचं. त्याच्यानंतर नेक्स्ट सामान्य ज्ञान. आता या सामान्य ज्ञान मध्ये कुठले कुठले विषय विचारले जातात? इतिहास विचारला जातो, भूगोल, राज्यघटना याच्यावर त्यांचा जास्त फोकस असतो आणि एक दोन प्रश्न हे विज्ञानाचे असतात. मग आता इतिहासाच्या बाबतीत कुणाचं पुस्तक वापरायचं आहे? तर रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरा इतिहासाच्या बाबतीत. भूगोल दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक वापरा. राज्यघटना रंजन कोळंबे सरांचं पुस्तक तुम्ही वापरा. विज्ञानाच्या बाबतीत 5वी ते 12वीच्या विज्ञानाची पुस्तकं जरी तुम्ही वापरलात तरी सफिशियंट आहे. म्हटल्यास तुम्ही सचिन भस्के सरांचं विज्ञानाचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. संगणकाच्या बाबतीत MSCIT आणि अभिजित बोबडे सरांचं पुस्तक तुम्ही वापरा. अभिजित बोबडे सरांचं तुम्ही पुस्तक वापरा. आता हा जो भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे या भागाचं तुम्हाला थोडक्यात माहिती असणार आहे. सरळ सेवेची जी तयारी करतात त्यांचं या भागाचं ज्ञान त्यांना असतं, त्यांना ओझरतं का होईना ती माहिती असते. बरेच जण त्याच्यामध्ये डीप अभ्यास सुद्धा करतात. मग तुमचा जो रिझल्ट असणार आहे तो कशावर डिपेंड असणार आहे माहिती का? हा तुमचा जो नवीन भाग आहे, हा नवीन भाग महिला व बाल विकास विभागाचा जो तांत्रिक घटक आहे ज्याच्यावर 30 प्रश्न म्हणजेच 60 गुण त्यामध्ये आहेत, तर तो तुमचा रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. हा भाग ठरवेल की तुम्हाला यश मिळेल की अपयश. आणि मागच्या पेपरमध्ये जरी त्यांनी 30च प्रश्न इथे दिले होते, मागची जेव्हा त्यांची परीक्षा त्यांनी घेतली होती तर त्या परीक्षेमध्ये त्यांनी जवळपास 40 पेक्षा जास्त प्रश्न हे याच भागावर विचारले होते. म्हणजे जवळपास 80 पेक्षा जास्त मार्क्स हे या भागाला त्यांनी वेटेज दिलं होतं. कारण परीक्षा ही महिला व बाल विकास विभाग जो आहे म्हणजे हे पद महिला व बाल विकास विभागाचं आहे, म्हणून ऑब्विसली त्याच भागावर जास्त फोकस असणार आहे. म्हणून हा भाग ज्यांचा फिक्स आहे त्या विद्यार्थ्यांना यामध्ये यश निश्चितच मिळणार आहे. मग या भागाची तयारी करण्यासाठी कुठलं पुस्तक आवश्यक आहे सर? तर बघा, या भागाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग कायदे व योजना प्राध्यापक कल्पना जाधव यांचं पुस्तक तुम्ही खरेदी करा. या पुस्तकामध्ये या घटकाची परिपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मागच्या परीक्षेमध्ये बरेचसे प्रश्न हे या पुस्तकातूनच आलेले होते. हे पुस्तक तुमच्या बाजूच्या बुक स्टोर्स मध्ये उपलब्ध आहे, अमेझॉन वर सुद्धा उपलब्ध आहे, किंवा तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर 93 73 19 58 24 93 73 19 58 24 या क्रमांकावर संपर्क करून पुस्तक मागवून घ्या. आजपासूनच या अभ्यासाची या घटकाची तयारी करा. म्हणजे आता अभ्यासक्रम सांगितलाय, कुठली पुस्तकं वापरायची ते सांगितलेलं आहे, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने होणार आहेत ते पण सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांचा असतो की सर परीक्षा कोण घेणार आहे? परीक्षा कोण घेणार आहे? MPSC घेणार आहे, महिला व बाल विकास विभाग घेणार आहे की TCS घेणार आहे? तर बघा, या पूर्वीच्या ज्या परीक्षा होत्या त्या महिला व बाल विकास विभागामार्फत आणि जिल्हा परिषदेमार्फत हे सुपरवायझर आणि पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांची भरती व्हायची. पण 5 मे 2026 रोजी एक GR आलेला आहे आणि GR मध्ये काय सांगितलेलं आहे की महिला व बाल विकास विभागाच्या ज्या काही परीक्षांच्या भरत्या होतील त्या आता याच्याकडून MPSC द्वारे घेतल्या जातील. त्याच्यामुळे पेपर हे MPSC घेण्याची शक्यता आहे. पेपर कोण घेईल? MPSC घेण्याची शक्यता आहे. जर माझं सिलेक्शन झालं तर सर मला वेतन किती असेल? ओके नाही, तिथे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे ना. तर हे S13चं पद आहे, S13 त्यामध्ये 34,000 ते 1,12,000 पर्यंत वेतन संबंधितांना मिळणार आहे. आता सुरुवात केवळ 34,000 पासून नाही, याच्यात महागाई भत्ता वगैरे तुमचे HRA वगैरे सर्व ऍड करून जवळपास तुमचा पहिलाच पगार हा 50,000 55,000 पर्यंत जातो. अगं माय, इतका काय करायचंय? तू तयारी केलेली आहेस, तू संघर्ष केलेला आहेस म्हणून तुला एवढं वेतन दिलं जाणार आहे. बघा, बिलीव्ह मी, महिला व बाल विकास विभागामार्फतचं हे जे पद आहे ना, हे
गट क च्या संदर्भात महिलांसाठीच सर्वात बेस्ट पद आहे, खूप चांगलं पद आहे. आणि मुलींनो, महिलांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, अगोदरच हा समाज तुम्हाला संधी देत नाही, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बंधनं घातलेली आहेत, हे तुम्हालाही कळतंय. म्हणजे एक मुलगी असेल आणि एक मुलगा असेल तर त्या मुलीला तिच्या घरचे सांगतात, बघा हे 1 वर्षाचं आहे बरं, तुझं सिलेक्शन झालं तर ठीक, नाही तर आम्ही तुझं लग्न लावून देऊ. आणि मग जेव्हा तिचं लग्न लागलेलं जातं तेव्हा तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होतो, कारण ती स्वतःच्या पायावर उभी राहिलेली नसते. जगातील सर्वात शक्तिमान स्त्री कोण आहे माहिती का? जगातील सर्वात शक्तिमान स्त्री तीच आहे जी स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि हे आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याच्यामुळे हे पंख तुमचे आहेत, स्वप्न तुमचे आहेत, जी काही साखळ दंड आहेत ती तोडा, कारण हे आकाश तुमचं आहे. आणि या आकाशात भरारी घेण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा, कारण तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात, अहिल्याच्या लेकी आहात, मा जिजाऊच्या लेकी आहात, रमाईच्या लेकी आहात. ओके, त्याच्यामुळे स्वतः ठरवा की या वर्षात तुम्हाला जॉब मिळालाच पाहिजे, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहता आलंच पाहिजे. मी का एवढा आग्रह करतोय? कारण हे पद केवळ महिलांसाठीच राखीव आहे. आणि महिला जर प्रशासनात आल्या तर निश्चितच प्रशासनामध्ये सुधारणा महिलाद्वारे केली जाणारच आहे. जिथे जिथे महिलांच्या हातात सत्ता असते ते ठिकाण अत्यंत चांगलं असतं, किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिथं कामकाजाचं संचलन होतं, याच्यावर माझा विश्वास आहे. ओके, मग आता हे सगळं झालं सर, मग आता याचा अभ्यासक्रम तुम्ही सांगितलाय, या संदर्भात कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, किंवा हे जे काही तुम्ही सांगितलेलं आहे हे आमच्या लक्षात राहील का? कारण अभ्यास हा आम्हाला नवीन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पुस्तकात आहेत, त्या मस्तकात कशा घालायच्या हे तुम्ही सगळं माझ्यावर सोडा. ओके, तुम्हाला प्रत्येक गोष्ट पाठ करून कसं घ्यायची त्याची जबाबदारी माझी. माझ्या मागच्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता की कशा पद्धतीने आपण पाठांतर करून घेतो, एखादी गोष्ट कशी लक्षात ठेवायची, कशी समजावून सांगतो. आता तुम्हाला त्याचं डेमो पण देतो. आम्ही त्यांना विचारत नाही, सर आम्हाला सांगा तुम्ही कसं करता. कारण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. ओके, तर चला आपण सुरुवात करूया. आता सुरुवात करूयात आपण कशापासनं? तर कायद्यांपासनं. महिलांचे जे काही कायदे आहेत, महिला व बालकांचे. बऱ्याच वेळेस काय होतं की विद्यार्थ्यांना कायदे लक्षात ठेवत असताना गोंधळ होतो, मग त्यांचे इसवी सन म्हटलं की अजून टेन्शन येतं. मग आता पहिला जो कायदा आहे कौटुंबिक हिंसाचार कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा हा आहे 2005. हा आहे 2005. हा, अजून एक परीक्षा कधी होणार आहे सर? तर 2 ते 3 महिन्यात ऍडव्हर्टाईज येईल. आणि अभ्यास आपल्याला आत्तापासूनच करायचा आहे. का करायचा आहे? कारण जी लोक शांततेच्या काळात घाम गाळतात त्यांना युद्धाच्या काळात रक्त सांडण्याची गरज नसते. त्याच्यामुळे जे ऍडव्हर्टाईज आल्यावर पाहू मग पुस्तकं घेऊ हे म्हणतात ना, ते यशस्वी होत नाहीत. अभ्यासाला सुरुवात करायची कधीपासून? या क्षणापासून. मी तुमच्या सोबत आहे, आपण मिळून अभ्यास करूयात आणि यश मिळवूयात. ओके, मग कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005. माहिती अधिकार अधिनियम, माहिती अधिकार अधिनियम 2005. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा जो कायदा आहे, पुढचा कायदा आहे बघा बाल विवाह प्रतिबंधक कायदा. बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा कायदा, ज्याला पॉश ऍक्ट असं म्हणतात, प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ऍक्ट, वर्कप्लेस ऍक्ट 2013. त्याच्यानंतर बालकांच्या लैंगिक शोषणास
प्रतिबंध करणारा कायदा, बालकांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा कायदा, ज्याला पोक्सो ऍक्ट असं म्हणतात, 2012. बाल न्याय अधिनियम, बाल न्याय अधिनियम 2000, बाल न्याय अधिनियम 2000. अनैतिक व्यापार, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. 1956 जे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 7 कायदे कशा पद्धतीने आपण पाठ करायचे ते आता आपण पाहूया. बरं, कौटुंबिक हिंसाचार कायदा कधीचा, 2005 चा. त्याच्यानंतर माहिती अधिकार कायदा 2005 चा. ओके, मग आता हे लक्षात कसं ठेवायचं. कौटुंबिक हिंसाचार, हिंसाचार करणे म्हणजेच काय करणे, मारामारी करणे, बरोबर की नाही. हिंसाचार करणे, मारामारी करणे. मग मारामारी कशाने केली जाते, हातापायाने. एका घरातून सारखा हसण्याचा आवाज येत असतो, मग ते शेजारींना वाटतं की बापरे किती कपल हॅप्पी आहे, नेहमी हसण्याचा आवाज येतोय, किती सुखी कुटुंब आहे हे. मग तो जो शेजारचा व्यक्ती आहे त्या पुरुषाला, त्या नवऱ्याला विचारतो, तुम्ही किती छान राहता हो, आम्ही जलस फील करतो तुमच्यावर, नेहमी तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो, हॅप्पी कपल. ते म्हणजे तसं नाहीये हो, आमचे नेहमी भांडणं होतात. आणि मग काय ती मला वस्तू फेकून मारित असते, लागलं तर ती हसते आणि हुकलं तर मी हसतो, आणि म्हणून आमच्या घरातून हसण्याचा आवाज येत असतो. तर ते असा जो कौटुंबिक हिंसाचार आहे, तो हिंसाचार कशाने होतो बघा, मारामारी हाताने किंवा पायाने. हाताला बोट किती, 5. हाताला बोट किती, 5. पायाला बोट किती, 5. मग कौटुंबिक हिंसाचार हातापायाने होतो, बोट किती, 5. 2005. आता इथे जर ऋतिक रोशनची बहीण परीक्षेला बसली असेल तर तिचा 1 मार्क जाईल, कारण तिला 11 बोट तर ती 6 लिहिल, त्याच्यामुळे तसं कोणी नाहीये ना. तर 2005 कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005. त्याच्यानंतर माहिती अधिकार अधिनियम. मग माहिती देणे आणि माहिती घेणे, माहिती देणे आणि माहिती घेणे, हे माहितीचा अर्ज देणे घेणे हे कशाने केले जातं, हाताने केलं जातं. पुन्हा हाताला बोट किती, 5. हाताला बोट किती, 5. हिंसाचार करणे 2005, हाताला बोट किती, 5. माहिती देणे घेणे म्हणजे हे दोन्ही कायदे कधीचे आहेत, 2005 चे आहेत. हे दोन्ही कायदे कधीचे आहेत, 2005 चे आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा कधीचा आहे, 2006 चा. मग हे लक्षात कसं ठेवायचं, तर बघा आपण मार्गदर्शन करत असताना 2-3 कॅरेक्टर आपल्याकडे नेहमी येतील जे आपल्याला मार्क्स मिळवून देतील. तर आता एक कचरू होता आणि कचरूचा धुर्पताशी विवाह झाला, धुर्पताशी बालविवाह झाला पुरातन काळामध्ये. मग आता हे जे बालविवाह प्रतिबंध आहे, मग कचरू आणि धुर्पता याच्याशी विवाह झाला, मग धुर्पता कचरूच्या सहवासात राहू लागली. विवाह झाला म्हणून ते एकमेकांच्या सहवासात, म्हणजेच किती, 6. सहवासात म्हणजेच किती, 6. म्हणजे कचरू धुर्पताला विचारते की धुर्पता तू इतकी छान आहेस, इतकी गोड आहेस, तरी सुद्धा तू माझ्या खरजुल्यासोबत लग्न का केलीस, तू माझ्यात असं काय पाहिलंस. तर ती म्हणली, मी तुला एकदा दोनदा भांडे घासताना पाहिलं आणि म्हणून मी तुझ्यासोबत लग्न केलं. बघा आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, ती त्याच्या सहवासात राहिली, कधी, विवाहानंतर. सह म्हणजे 6. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006. 2006. त्याच्यानंतर नेक्स्ट, कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा कायदा, पॉश ऍक्ट 2013. खरं म्हणजे महिलांना हे जे सुरक्षा कवच मिळालेलं आहे त्याच्या मागे भौरी देवी यांचा त्याग आहे. भौरी देवी कोण होत्या, तर राजस्थान मधील अजमेर जिल्ह्यातील भाटेरी गावातील एक साथीन म्हणून काम करणाऱ्या भौरी देवी होत्या, ज्यांनी त्यांच्या गावातील 9 महिन्याच्या मुलीचा बालविवाह थांबवला होता.
त्याचा राग मनात धरून त्या गावातील गुंडांनी त्यांच्या पतीसमोर त्यांच्यावर अत्याचार केला आणि मग त्याची दाद मागण्यासाठी जेव्हा त्या पोलिसांकडे गेल्या, वैद्यकीय मदतीसाठी गेल्या, तरी त्यांना तिथं मदत मिळाली नाही. इव्हन तिथल्या ज्या सेशन कोर्टने संबंधित आरोपींना निर्दोष सोडलं आणि मग त्याच्यामुळे राजस्थानमध्ये ज्या काही महिला संघटना होत्या त्या एकत्र आल्या, प्रचंड जनक्षोभ उसळला आणि त्यांनी विशाखा या नावाने सुप्रीम कोर्टामध्ये PIL दाखल केली, ज्याला जनहित याचिका म्हणतात. आणि 1997 त्या PIL वरनं विशाखा गाईडलाईन्स आल्या आणि विशाखा गाईडलाईन्स मध्ये असं सांगितलं की जो कोणी नियोक्ता आहे, म्हणजे जो कोणी जॉब देतोय, त्याने त्याच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होणार नाही यासाठी सुरक्षित वातावरण तयार केलं पाहिजे. तिथे अंतर्गत तक्रार समिती स्थापन पाहिजे. त्या अंतर्गत तक्रार समितीमध्ये एक त्रयस्थ महिला सदस्य असावी, जी महिलांच्या क्षेत्रात काम करणारी असावी, ज्यामुळे निष्पक्ष निकाल देता येईल. आणि असंही सांगितलं की विशाखा गाईडलाईन्स ह्या जोपर्यंत कायदा अस्तित्वात येणार नाही महिलांचा छळ थांबवण्यासाठी कामाच्या ठिकाणी, तोपर्यंत विशाखा गाईडलाईन्स हे त्या संरक्षणासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी काम पाहतील. आणि मग पुढे 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा कायदा पॉश ऍक्ट हा संमत झाला. मग आता हा लक्षात कसा ठेवायचा, जर कुणी महिलांचा छळ करत असेल, जर कुणी महिलांचा छळ करत असेल तर महिलांनी शांत बसायचं का नाही, तर त्याला धरून हाणायचं. काय म्हणायचं, कमी नाही, मैं तेरा खून पी जाऊंगी, मैं तेरा क्या पी जाऊंगी, खून पी जाऊंगी. पॉश ऍक्ट विसरून दाखवा. आपल्याकडे शिकायचं ना विसरून दाखवायचं. मी चॅलेंज देत असतो विद्यार्थ्यांना. मग कमी नाही, मैं तेरा खून पी जाऊंगी तुम्हाला कधीही विचारलं तुम्ही तोंडपाठ सांगा. ओके, 2013 बालकांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करणारा कायदा पॉक्सो ऍक्ट 2012. मग एक बालक एका हॉटेलमध्ये कामाला होता आणि तो हॉटेलचा मालक त्याला प्रचंड त्रास द्यायचा. तर 1 दिवस सहन केलं, 2 दिवस सहन केलं, म्हणजे बालकाला कामाला ठेवणं ही गुन्हा आहे, पण तरी सुद्धा तिथं ठेवलं होतं. आणि मग 1 दिवस त्यानं त्या मालकाला मे महिन्याच्या दुपारी 12 वाजता धुतला आणि मग त्याने स्लोगन म्हणायला चालू केली. काय, पोक्सो 12 बजे 12 महिने मेरे बॉस को, पोक्सो 12 बजे 12 महिने मेरे बॉस को. 5 वेळेस म्हणा. जे कोणी म्हणणार नाही त्यांचा सरळ सेवेचा फॉर्मच चुकेल. आता कसं बरोबर म्हणताय, पॉस्को 12 बजे 12 महिने मेरे बॉस्को, पॉस्को 12 बजे 12 महिने मेरे बॉस्को, पॉस्को 12 बजे 12 महिने मेरे बॉस्को. 2 वेळेस राहिले. पॉस्को 12 बजे 12 महिने मेरे बॉस्को, पॉस्को 12 बजे पॉस्को. संपला विषय, विसरून दाखवा. पॉक्सो 2012. ओके, नेक्स्ट बाल न्याय अधिनियम 2000. बाल न्याय अधिनियम. मग सध्या कोणता महिना आहे, कुठला महिना आहे, धोंड्याचा महिना आहे. म्हणून या धोंड्याला सासरवाडीत जेवायला बोलवलं. हे गेलं सासरवाडीत, पण यावेळेस माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना आवाहन केलेलं आहे, सोने खरेदी करू नका, सासरवाडी जाम खुशीत. हे दुनियाचा नाराज. पण तिथे गेल्यावर त्याला कळालं की त्याच्या छोट्या मुलीला मुलगा झालेला आहे. मग आपण आपल्या प्रथेप्रमाणे जेव्हा एखाद्याचं मूल पहिल्यांदा पाहतो तेव्हा आपण त्याच्या हातामध्ये पैसे देतो. आता हे सासरवाडीला गेले, तिथे त्याच्या हातात पैसे द्यायचे, तिथे त्याला 10-20 रुपये देऊन जमतात का, नाही. मग त्याला चलनातली सगळ्यात मोठी नोट तिथं द्यावं लागेल ना. हे कितीही फाटका असलं तरी सासरवाडीत त्याला मोठेपणा करावाच लागतो. मग सगळ्यात मोठी नोट किती, तर त्याने वरच्याच खिशात ठेवली होती. ट्रान्सपरंट त्याचं शर्ट होतं, तो खिसा, त्याच्यातून 2000 दिसत होते. सगळ्यांना जावई बापूंच्या खिशात 2000 आहेत. खरं तर बायकोनं धमकी दिलेली असते, माझ्या बहिणीच्या लेकराच्या हातात 2000ची नोट टाकलीच पाहिजे, नाही तर काही खरं नाही. कितीही त्याला दुःख झालं तरी सुद्धा त्याने ती 2000ची नोट त्या लेकराच्या हातात टाकली. बाल न्याय अधिनियम म्हणजे ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट. मग बालकाच्या हातात सगळ्यात मोठी नोट दिली 2000. आता ते शेवटी बालकच आहे, ओके नाही, त्याला काही कळेल का, नाही. त्यानं ती नोट टरा फाडली, त्याचे 15 तुकडे केले. 15 तुकडे केले. त्याला काय नोट, कागद काही कळेल का, काय पतंग आहे काय, त्यानं धरलं टर फाडलं. आता ती 2000ची नोट होती म्हणून ती जोडली त्यांनी पुन्हा. मग आता या बाल न्याय अधिनियमामध्ये सुधारणा 2015 मध्ये घडून आली बघा. सुधारणा
2015 मध्ये घडून आणली बालन्याय अधिनियमामध्ये. आणि मग 18व्या वर्षी याचे नियम बनवले. म्हणजे 18व्या वर्षी तो बालक जेव्हा 18 वर्षाचा झाला तेव्हा त्याला नियम सांगितले की बाबा असे पैसे फाडू नयेत. मग 2018ला बाल न्याय नियम अस्तित्वात आले. अशा पद्धतीने तोंडपाठ केलं पाहिजे. मग त्यांना ते जे पैसे दिले ते कोणाच्या लेकराला दिले? मेवणीच्या म्हणजेच माझ्या साडूच्या, हो की नाही? साडू म्हणजे कोण? परवाला माझे साडू आले होते माझ्या घरी, चहा पाणी वगैरे सगळं झालं आमचं. झाल्यानंतर ते गेले. भावाचं पोरगा म्हणला कोण आहे काका ते? मी म्हणलं साडू आहे. साडू म्हणजे कोण म्हणला? मी म्हणलं एकाच कंपनीनं फसवलेले 2 गिराईक. घरातून भांड्याचा आवाज येऊ लागला बघा. हा, असं कधी कधी खरं बोलायचं नसते, नुकसान होतंय. खरंच हो. आता हे आंब्याचा सीझन आहे बघा. आंबे विकत आणलेत मी, काल आणले होते. कितीला आणले तुम्ही आंबे किती विकत घेतलेत बघा सिटीमध्ये तुमच्या? किती रुपयाला विकत घेतले? कोण आहे ते? 80 रुपयाला. किडेले घेतलेले असाल, चांगले घ्या. मी आणले बघा 180 रुपये किलो. बायको म्हणली काय करावं म्हणली, तुम्ही लय भोळ्या म्हणली, इतके महाग आंबे असतात काय म्हणली, तुम्हाला कुणी फसवते म्हणली, लयच भोळे आहात म्हणली. म्हणलो हो, मला कुणी फसवते, सुरुवात तुझ्या बाबानंच केली. एक सुद्धा आंब्याची फोड दिली नाही बघा. त्या आंब्याकडे केविलवाल्या नजरेनं बघत होतो मी. असू द्या. तर ते जे आहे 18 वर्ष नियम, 2000चा कायदा, मूळ सुधारणा 2015. त्याच्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956. मग आता अनैतिक व्यापार म्हणजे इथं मुलींना, महिलांना जे चुकीच्या व्यवसायामध्ये ओढतात अशा पुरुषांना, अशा व्यक्तीला आपण सोडलं पाहिजे का नाही? त्यांना शिक्षा दिली पाहिजे की नाही? तर हो. त्यांना केवळ शिक्षा साधी सुधी देऊच नाही, तर त्यांचं एन्काउंटरच करावं. एन्काउंटर. आणि किती जणांचं करावं असं नाना पाटेकर म्हणाला. आणि काय मिळालं की मैंने अब तक ऐसे 56 जनों का एन्काउंटर किया है. कुणाचं? जे पिका ऍक्ट मध्ये सहभागी आहे, प्रोहिबिशन ऑफ इमॉरल ट्रॅफिकिंग ऍक्ट, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956. नाना पाटेकरनं काय सांगितलं? असं काम करणाऱ्या लोकांचं मी एन्काउंटर केलेलं आहे. किती जणांचं एन्काउंटर केलंस बाबा नाना असं विचारलं तर मला अब तक 56 जनों का मैंने एन्काउंटर किया है. त्याच्यानंतर बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम. बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम. बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम काय कधीचा आहे? 1986 आहे. 1986. मग एका प्रत्येक गावामध्ये एक अनसुया नावाची महिला असते बघा. तिचं नाव काय? अनसुया. अनसुया म्हणजे काय? अशी स्त्री जिची कोणतीच इच्छा नाहीये. अशी स्त्री आहे का? तर असं म्हटलं जातं. मग आता ही जी अनसुया जी आहे तिला अनसुया म्हणतात का? नाही. काय म्हणतात गावाकडे लोक? 80 म्हणतात. 80, हो की नाही? मग या 80ला एक मूल होतं आणि ती त्या मुलाला कामाला पाठवायची. पण जेव्हा 80ने आपला व्हिडिओ पाहिला आणि तिच्या लक्षात आलं की हबप कैलास महाराजांनी असं करणं चुकीचं आहे हे सांगितलेलं आहे, त्या दिवसापासून तिने त्या मुलाला कामासाठी पाठवणं बंद केलं. मग आता सांगा आपली शहाणी कशी झाली? आता आपली 80 कशी झाली? शहाणी झाली. शहाणी झाली 80. शहाणी झाली 80 का? कारण तिने काय? मुलाला कामाला पाठवणं बंद केलेलं आहे. 1986 बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम. बाल कामगार प्रतिबंधक अधिनियम कधीचा आहे? 1986चा आहे. बघा, हे कायदे अशा पद्धतीने तोंडपाठ करायचे. कुठलाही कायदा द्या, कुठलीही योजना द्या, तुम मुझे कायदे दो, योजना दो, मैं तुम्हें तोंडपाठ करके दूंगा. कुणी कोणास म्हटले? कैलास महाराजांनी त्यांच्या विद्यार्थ्यास म्हटले. ठीक नाही? तुम्हाला भेटून मला आनंद झाला. कुणी कुणाला म्हटले? एक जण म्हणला तर त्याला उत्तर सांगितलं की कचरूच्या आईने कचरूच्या बाबाला म्हटले. चला, आता तुम्ही म्हणाल की महाराज तुम्ही फक्त योजनेविषयी म्हणजे कायद्याविषयी सांगताय, योजनेविषयी योजना पाठ करून घेता की नाही ती सुद्धा डेमो देतो. कारण तुमचा विश्वासच नाहीये ना गरीबाला. योजना. आता जी सीडीपीओ परीक्षा झालेली आहे, खात्यांतर्गत सीडीपीओ, त्यांना विचारा आपण जे काही शिकवलंय ते म्हणजे इतकं परफेक्ट आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये
त्यामुळे बऱ्याच जणांचा रिझल्ट येणार आहे. त्याच्यातल्या त्या परीक्षेतल्या पहिला प्रश्न जो होता तो प्रश्न होता बघा, सुकन्या योजनेवर. सुकन्या योजना 1 जानेवारी 2014. या योजनेचं रूपांतर पुढे माझी कन्या भाग्यश्री योजनेत झालं 1 एप्रिल 2016. त्याच्यामध्ये याचं रूपांतर पुढे माझी कन्या भाग्यश्री सुधारित मध्ये झालं. ही तारीख आहे 1 ऑगस्ट 2017. आणि याचं रूपांतर पुढे लेक लाडकी योजनेत झालं. लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023. बघा, त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यायचं ज्यांच्याकडे शिकल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन भेटलंय असं वाटलं पाहिजे. नाहीतर पुस्तकं वाचून दाखवणारे, पीपीटी दाखवून पीपीटीवर अंडरलाईन करणारे, स्लाइड शो करणारे शिक्षक तुमचं भलं करू शकत नाहीत. पुस्तकातलं जे डायरेक्ट मस्तकात घुसवतात, जे सोप्या पद्धतीने शिकवून सांगतात आणि ज्यांना यश मिळालेलं असतं यांच्याकडे मार्गदर्शन करायचं. कारण युद्ध कसं जिंकायचं हे ज्याला माहिती असतं तोच तुम्हाला युद्ध कसं जिंकायचं हे सांगत असतो. एक कथा आहे बघा की एका जंगलामध्ये एक आश्रम असतो आणि त्या आश्रमामध्ये एक गुरु आणि त्यांचे शिष्य असतात. मग आता आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना सिंहाचे डरकाळीचा आवाज येतो. मग विद्यार्थी वर जाऊन पाहतात त्या आश्रमाच्या वर, तर लांबून सिंहांचा एक मोठा झुंड येताना त्यांना दिसतो. आणि तो मग सगळे सांगतात गुरुला की गुरु, सगळे आश्रमाचे दरवाजे आपण बंद करून घेऊयात. ते गुरु म्हणतात कसं काय? काही नाही, सिंह खूप मोठ्या प्रमाणात इकडे येत आहेत. तर म्हणतात समोर कोण आहे? तर त्याच्यातला एक जण म्हणतो समोर शेळी आहे. शेळी तर ते म्हणजे समोर एक मेंढा आहे. मग बोकुड आहे का? घाबरण्याची गरज नाही. म्हणजे का नाही, घाबरू नका म्हणे, कारण तो जो लीडर आहे तो पळपुट्या आहे, तो लढाऊ नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका. त्याच्यामुळे असंच काही दिवसानंतर त्या शिष्यांना अजून त्या शेळ्यांचा आवाज येतो, बोकडांचा आवाज येतो. ते म्हणतात, गुरु म्हणतात अरे ते आवाज यायला, शेळी बोकडं ते येत आहेत, त्यांचा आवाज येतो. तर म्हणलं मग घाबरण्याचं कारण काय? समोर कोण आहे बघा बरं. म्हणतात ते शिष्य मदत घे, समोर सिंह आहे सर. तर पटकन सगळे दरवाजे लावून घ्या, कारण लीडर त्यांचा सिंह आहे आणि तोच सांगेल त्यांना लढायचं कसं. लीडर इज ऑलवेज डीलर इन होप्स. त्याच्यामुळे कुणाकडे मार्गदर्शन घ्यायचं, कुणाचं मार्गदर्शन घ्यायचं हे तुम्ही ठरवा. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा, सुकन्या योजना. सु म्हणजे चांगली, कन्या म्हणजे मुलगी. सु म्हणजे चांगली, कन्या म्हणजे मुलगी. मग कुठली मुलगी चांगली आहे? जिचा जन्म 1 जानेवारीला होतो ती मुलगी चांगली आहे. बाकीच्या काय ते मी नाही सांगणार. लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ट्रिक्स तयार करायचे आहे. आणि मग ती जी मुलगी आहे, ती जी कन्या आहे, ती गाणं म्हणते. कुठलं गाणं म्हणते? 14वीं का चांद हो या फुटा हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. 14वीं का चांद आणि मग सुकन्या 1 जानेवारी 2014. त्याच्यानंतर नेक्स्ट माझी कन्या भाग्यश्री. मग आपला जो कचरो आहे त्या कचरोनं एमपीएससी केली, युपीएससी केली, सरळ सेवा भरती केली, सगळ्या परीक्षा देऊन बसल्या, पण त्याचा काही जॅकपॉट कुठंच लागला नाही. मग त्यानं त्याचा प्लॅन बी ऍक्टिव्हेट केला. प्लॅन बी काय होता? हे दुनियाचं फकाट लंगाट होतं. यानं मग काय ऍक्टिव्हेट केलं की श्रीमंत घरची मुलगी बघूया, आपण तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करूयात, तिच्यासोबत लग्न करूयात आणि आनंदानं घर जावाई म्हणून राहूयात. आणि मग त्याने एक मोठा बंगला बघितला आणि त्या बंगल्यामधून एक मुलगी यायची, बंगल्यात जायची आणि त्याने मग त्या मुलीच्या मागे तो जायचा, गाणं म्हणायचा. कुठलं गाणं म्हणायचं? 16 बरस की बाली उमर को सलाम, प्यार तेरी पहली नजर को सलाम, मिलते रहे यहाँ हम, ये है यहाँ लिखा, इस लिखावट की गए रोज जफर को सलाम, इन मस्त गहरी गहरी आंखों की झील में
जिसने हमें डुबोया उस भंवर को सलाम, साहिल की रेत पर यूं लहरा उठा जो दिल, सागर में उठने वाली हर लहर को सलाम, है प्यार तेरी पहिली नजर को सलाम. भारी आहे की नाही आपला आवाज? हा, हे गाणं म्हणत त्याने त्याने त्या मुलीचा होकार मिळवला. त्याने प्रपोज केलं आणि प्रपोज कधी केलं? 1 एप्रिलला केलं. आणि तो तिला म्हणाला, तू एवढी श्रीमंत घरची आहेस तरी सुद्धा मी एवढा अकाट तुला आवडलो, हे माझं भाग्यच आहे. ती म्हणली, येड्या, हे घर माझं नाहीये, मी या घरात धुणी भांडी करायला जाते. मग त्याला वाटली होती धनश्री, निघाली कोण? भाग्यश्री. म्हणजे तिनं त्याला काय केलं? एप्रिल फुल केलं. काय केलं? एप्रिल फुल केलं. आता हे विसरून दाखवा. 1 एप्रिल. आणि कधी? गाणं कोणतं? 16 बरस की बाली उमर को सलाम. 1 एप्रिल 2016. 1 एप्रिल 2016. मग आता हे बदलायच्या याच्यात होतं. बरेच जण असं बदलतात बघा. मला आता वाटतंय की आपण वेगळं झालं पाहिजे, बांधून हल्लं पाहिजे, असं ना होका देऊन नंतर नका देते ते. आता हे जे आहे हे पण पलटायचं याच्यात होतं. पण ती दुनिया जी खतरनाक होती, ती कराटेमध्ये चॅम्पियन होती. त्यानं असं म्हणल्या तिने एकच पंच मारला. ते म्हणलं, अगं अगं अगं, लय जोरात लागलं की ग, अगं अगं, 1 ऑगस्ट. आणि मग तिनं सांगितलं की, हे बघ, जर काही केलं असतं तुझ्या जीवाला खतरा आहे, जर आता नकार दिलास तर खतरा आहे. आणि मग गुपचूप त्याने लग्न केलं. 1 ऑगस्ट 2017. 1 ऑगस्ट 2017. आणि त्यांना लेख सुद्धा त्याच दिवशी झाली ज्या दिवशी त्याने तिला प्रपोज केलं होतं. 1 एप्रिल 2023. आणि त्यांची लेख आता किती वर्षाची आहे म्हणायचं? 3 वर्षाची आहे म्हणायचं. मग एक लाडकी योजना 1 एप्रिल 2023. अशा पद्धतीने आपण प्रत्येक भाग तोंडपाठ करून देणार आहोत. मग आपल्याला मार्क्सवादी व्हायचंय. आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवलंय, इट डझंट मॅटर. परीक्षक असं म्हणणार नाही, लंडी खेळायची नाही, असं कसं तुम्ही लक्षात ठेवून मार्क घेता, आम्ही तुमचे प्रश्न काढून नाही म्हणणार. परीक्षेत सुद्धा हसत खेळत तुम्ही उत्तर लिहिणार. आणि प्रश्न आला की हसतच लिहिणार, बाजूचं फुल टेन्शन मध्ये येणार. कारण एक तर त्याला उत्तर येत नाही आणि तुम्ही हसत उत्तर लिहित असता. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं, तुम जलन बरकरार रखो, हम जलवे बरकरार रखेंगे. ओके नाही? मग आता हे झालं. सुकन्या योजना कशी लक्षात ठेवली? 1 जानेवारीला माझी कन्या भाग्यश्री, 16 बरस की बाली उमर को सलाम, प्रेमाच्या जाळ्यात ते अडकू लागलं. ओके नाही? बघा, स्वतः पहिल्यांदा तुम्ही करिअर करा बरं, आणि त्याच्यानंतर मग तिकडं प्रेम वगैरेचा विचार करा. का? इस मोहब्बत के पीछे मत भाग ऐ गालिब, क्योंकि मोहब्बत उसे ढूंढ ही लेती है जिसे उसे बर्बाद करना होता है. त्याच्यामुळे पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहा. त्याच्यानंतर आता तुम्ही मला काय ते झाले, योजना झाल्या, प्रश्न कसे लक्षात ठेवायचे, एखादी घटना कशी लक्षात ठेवायची ते पण सांगतो. आता पोषण अभियानाची सुरुवात कुठून झाली माहिती का? कधी झाली? तर पोषण अभियान 8 मार्च 2018 रोजी राजस्थान येथील झुनझुन या ठिकाणाहून पोषण अभियानाची सुरुवात झाली. सप्टेंबर महिन्याला पोषण माह असं म्हणतात. सप्टेंबर महिन्याला पोषण माह असे म्हणतात. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? तर एक राजा होता, तो प्रचंड कुपोषित होता. कितीही खायला दिलं तरी तो काही वजनानं वाढायचाच नाही. काजू बदाम खायचा पण टमरेल घेऊनच जायचा, त्याला काही पचायचंच नाही. आणि त्याच्यामुळे तो एकदम रोग होता. पण वयाच्या 18व्या वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वयाच्या 18व्या वर्षी त्या राजाच्या हातात या महिलांनी नेऊन काय दिली? झुणका भाकर दिली. झणझणीत झुणका भाकर दिली. आणि मग राजा हा धष्टपुष्ट झाला. बघा काय सांगितलं मी तुम्हाला? वयाच्या 18व्या वर्षी जागतिक महिला दिनी महिलांनी त्या राजाच्या हातात झणझणीत झुणका भाकर दिली. झणझणीत. ओके. पोषण माह कधी मनवला जातो? सप्टेंबर मध्ये. स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा महिना 9वा महिना. ओके. 9व्या महिन्यामध्ये त्या मुलीच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.
मुलाच्या सुद्धा म्हणजे त्या गर्भामध्ये जे मूल असेल त्याच्या मग 9वा महिना पोषण माह. ओके. इवन मागे त्यांनी प्रश्न विचारला होता, राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन झाला? मग राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम, राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कधीचा आहे? हा आहे 1990चा. त्याच्यानंतर नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोग स्थापना कधी झाली? याची स्थापना आहे बघा 31 जानेवारी 1992 ला. त्याच्यानंतर राज्य महिला आयोग, राज्य महिला आयोग याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना आहे 25 जानेवारी 1992 ला, सॉरी 1993 ला. आता हे लक्षात कसं ठेवायचं? राष्ट्रीय महिला आयोग. आता राष्ट्रीय महिला, राष्ट्रातल्या सगळ्या महिला एका गोष्टीमुळे प्रचंड चिडतात बघा त्यांच्या नवऱ्याच्या. कुठली ती गोष्ट आहे, प्रचंड रागात येतात आणि त्या आल्याच पाहिजेत. तर कुठली गोष्ट? 90ची गोष्ट. त्यांचे हे 90चा पॅक मारतात, याच्यामुळे त्यांना राग येतो. मग काय पूर्ण खंबा मारायचा का असं म्हणायचं नाही. थोडक्यात काय ते व्यसन करतात याचा त्यांना राग येतो आणि तो आलाच पाहिजे. मुलींनो, महिलांना पुन्हा एकदा सांगतो, नवरा जर व्यसन करून येत असेल तर बाजूला बांधून मारलं पाहिजे. चुकीचं काम तर चुकीचंच आहे. मुली म्हणजे मी बऱ्याचशा महिला पाहतो की ते इथं सुद्धा नवऱ्याला डिफेंड करतात. माझा नवरा तर माझ्या गुपचूप पिऊन येते, गुपचूप झोपी जाते, तिच्या नवऱ्याने धिंगाणा तर करीत नाही, नालीत तर पडत नाही. काय प्रकार आहे? चुकीची गोष्ट ती चुकीचीच आहे. तुम्ही जर नवरा दारू पिऊन आल्यानंतर मारहाण करताना काहीच बोलत नसाल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या लेकरांवर होतात. म्हणजे ते मुलगा पाहतोय आणि त्याला वाटते असं मुलीला मारणं, महिलेला मारणं म्हणजेच पुरुषत्व आहे की काय, म्हणून ते पण तशाच पद्धतीने वागतंय. त्याच्यामुळे किमान या पोरांच्या भविष्यासाठी तरी सुद्धा हे असे जे झुलते मनोरे आहेत आजच्या नंतर येणारे, ते मनोरे त्यांचा पाया तुम्ही नीट करा, हे तुम्हाला सांगणं आहे. तर हे लक्षात ठेवा. आता 1990 हा अधिनियम, त्याच्यानंतर याच्या 2 वर्षानंतर राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झाला 1992. 2 वर्षानंतर हा राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झाला आणि स्थापन झाल्यानंतर जसं 31st म्हणतात तर त्या महिलांनी 31 जानेवारी म्हणवलं, 31 जानेवारी म्हणवलं. आणि राज्यामध्ये त्याच्या पुढच्या वर्षी 1993 आणि किती 25 जानेवारी, जानेवारीतच स्थापन झालेले बघा, 25 जानेवारी 1993. बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळे विषय शिकवणार आहोत. इंग्लिश सुद्धा आहे, चालू घडामोडी सामान्य ज्ञान सुद्धा आहे आणि हे कायदे व योजना, ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातल्या डायरेक्ट मस्तकात घालून देण्याची जबाबदारी माझी. तुम मुझे वेळ दो, मैं तुम्हें सक्सेस दूंगा. हो की नाही? तर बघा मुलींनो आणि महिलांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुमच्या आयुष्यात तुम्हाला स्वतः सिद्ध करण्याची खूप कमी संधी मिळालेली आहे. आजपर्यंत तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या पतीसाठी, मुलासाठी त्याग केलेला आहे. किंवा जेव्हा जेव्हा कोण करिअरचा त्याग करावा असा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा महिलांच्याच करिअरचा बळी दिला जातो. पण आजची कंडिशन अशी आहे की तुम्हाला पुन्हा एकदा संधी आलेली आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी. तुम्ही ज्यांच्यासाठी त्याग केलाय ना, काही काळानंतर ते तुम्हाला म्हणतील की आम्ही तर तुला कर म्हणलो होतो पण तूच करू शकली नाहीस, तुझ्यात कॅलिबरच नव्हतं. त्यावेळेस तुम्ही सर्वस्व गमावलेलं असेल. त्याच्यामुळे ती वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. मी याचे सर्व मोफत व्हिडिओज लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी वर टाकलेले आहेत. ते ऍप तुम्ही डाउनलोड करा, पहा आणि त्याच्यानंतर तो जो क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. क्रमांक आहे बघा 9373195824, 9373195824. याच्यावर संपर्क करा. व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे आपण सरळ सेवा भरतीच्या बाबतीत, तर त्यांना संपर्क करून त्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्यायला सांगा. तुम्हाला बरेच जण निगेटिव्ह बोलत असतील आणि हे बाहेरचे लोक नसतात बरं, हे घरातलेच असतात. कोणीतरी मावशी असतं, कोणीतरी भाऊजाई असतं, कोणी ना कोणीतरी असतं की जे तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलतात, तुझ्यानं होणार नाही असं म्हणतात,
मग करायचं काय? फन को कुचलने का हुनर सीखिए जनाब, सांपों के डर से जंगल छोड़ा नहीं करते. हे जी लोक आहेत ना, यांना कुचलून टाकायचं म्हणजे मारायचं नाही. यांना कसं मारायचं? तर यश मिळवून मारायचं. कारण तुम्ही मिळवलेलं बिगेस्ट सक्सेस इज द मॅसिव्ह रिव्हेंज. तुम्ही मिळवलेलं मोठं यश हा तुम्ही घेतलेला सगळ्यात मोठा बदला असतो. आणि तुम्ही कुणासाठी हे करायचंय? जे बघा, तुम्हाला तर आर्थिक स्थैर्य प्राप्त होईलच, तुम्ही तर पायावर उभं राहालच, पण तुमच्याकडे जी पाहतात ना, म्हणजे फार सुंदर फोटो होतो बघा. इथे एक लॉयनस होती, एक सिंहीण होती, आणि ही असं वळून पाहते, तर इथं तिचे छोटे बछडे होते, आणि त्याच्या पुढे लिहिलेलं होतं की क्विट करण्याच्या अगोदर एकदा मागे वळून पहा, तुमच्याकडे कोण पाहतोय. आज तुम्ही ज्या पदावर जिथे आहात तिथे तुमची ओळख ही तुमच्या आई वडिलांमुळे आहे, तुमच्या पतीमुळे आहे, पण एक दिवस असा येऊ द्या ना की तुमच्यामुळे त्यांची ओळख होऊ द्या. पाटील मॅडम आहेत ना, त्या सुपरवायझर, त्यांची आई आहे. कुलकर्णी मॅडम आहेत ना, त्यांची आई आहे. कांबळे मॅडम आहेत ना, त्यांचे वडील आहेत. ओके, सरपाते मॅडम आहेत ना, त्यांचे मिस्टर चाललेत बघा. आणि ही सिंहीण जी त्यांच्या पिलांकडे पाहत असते, तर तुमची पिलं सुद्धा तुमच्याकडे पाहतायत की एवढ्या स्ट्रगल मध्ये माझ्या आईनं एक्झाम दिली आणि तिने यश मिळवले. हे फील प्राऊड ऑफ हर. मला तिचा काय वाटतो? अभिमान वाटतो. आणि जेव्हा लेकरांना तुमचा अभिमान वाटेल, तुमचं आयुष्य सार्थक झालेलं असेल. कारण हे यश हे केवळ तुमचं एकट्याच असणार नाहीये. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर तुमच्या घरातील, तुमच्या गावातील, तुमच्या शहरातील मुलींना जे शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं, ज्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलं जातं, तर तुमच्याकडे पाहून त्यांना सुद्धा शिक्षण देण्याची मुभा दिली जाईल, परीक्षा देण्याची मुभा दिली जाईल, आणि त्या सुद्धा पायावर उभं राहतील. बघा, एक अशी थेरी मांडली जाते की स्त्रीला नेहमी आधाराची गरज आहे. लहानपणी वडिलांच्या, तरुण्यात नवऱ्याच्या, आणि म्हातारपणात मुलाच्या आधाराची गरज आहे असं म्हटलं जातं. याला माझा प्रचंड विरोध आहे. माझं स्पष्ट मत आहे की स्त्रीच अनेकांचा आधार बनू शकते, आणि तिनं आत्मविश्वासाने ही गोष्ट मनात घेतली तर ती 100% बनू शकते. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्याचा रोल मॉडेल बनावं, तुम्ही प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनावं, त्याच्यासाठी ही संधी चालून आलेली आहे. ओके. अभी तक हमारी उड़ान कहाँ देखी है जमाने ने, वो और होंगे जिन्होंने हार मानी है आसमान से. आम्ही काय हार मानणारे नाहीत, तुम्ही जिंकणारच आहात याचा मला आत्मविश्वास आहे. माझ्यानं होईल का सर, असं सुद्धा बरेच जण म्हणतात. एक लक्षात ठेवा, हार या जीत आपके मन पे निर्भर है. मान लो तो हार है, ठान लो तो जीत है. त्याच्यात तुम्हाला काय ठरवायचंय हे तुम्ही ठरवा, आणि आजच्या क्षणापासनं अभ्यासाला लागा. याचे सर्व मोफत व्हिडिओज आपण लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर डाउनलोड केलेले आहेत. ते ऍप डाउनलोड करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या क्रमांकाशी संपर्क साधा, आणि तुम्हाला यश मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. कारण यशस्वी झाल्यानंतर मी माझ्या विद्यार्थ्यांना हॉटेल ताज मध्ये पार्टी देतो. हॉटेल ताज मुंबईचं नाही हो, आमच्या गावाकडे एका फाट्यावर आहे. त्या छोट्या हॉटेलमध्ये देत नसतो आपण पार्टी. त्याच्यामुळे ती पार्टी मिळवायची असेल तर यश मिळवा, यश मिळवा. कारण हे जग खूप सुंदर आहे, आणि जगात केवळ 2च जाती मानणारा मी माणूस आहे. एक यशस्वी व्यक्तींची जात, आणि दुसरी अयशस्वी व्यक्तींची जात. तुम्ही अयशस्वी झाला तर तुमच्याजवळ कुणीच तुमची ओळख दाखवणार नाही. कांबळे मॅडम माहिती आहे काय? माहित नाही, तो आडनाव सारखं आहे आमचं. पण तुम्ही जर यशस्वी झालात, कांबळे मॅडम त्या सुपरवायझर कोण आहे तो तुमच्या? त्या कांबळे मॅडम ना माझ्या छोट्या भावाच्या, लहान दिराच्या, मोठ्या भावाच्या, छोट्या बहिणीच्या, चुलत नंदच्या मावस भावाची पत्नी आहे. किती जवळचं नातं सांगितलंय त्यांनी. नातं हे व्यक्तीशी सांगितलेलं नसतं, त्यांनी नातं हे त्या यशाशी सांगितलेलं असतं. आपण गांधींना डोक्यावर घेऊन नसतो, कारण गांधींमुळे स्वातंत्र्य मिळाले. हिटलरला शिव्या घालतो कारण हिटलर अपयशी झाला. जग हे उगवत्या सूर्याला सलाम करते मैत्रिणींनो, मावळत्याला नाही.
त्याच्यामुळे तुम्हाला हे यश का मिळवायचंय? कारण हे यश तुमच्या शब्दाला किंमत देणारं ठरणार आहे, तुमच्या स्वाभिमानाला अजून तेज आणणारही ठरणार आहे. ओके, त्याच्यामुळे मला माझ्या ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. ते निश्चितच यश मिळवणार आहेत. मी तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहे. अभ्यास मात्र तुम्हाला करण्याची तयारी पाहिजे. सर्व अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपण कव्हर करणार आहोत, अभ्यास कसा करायचा आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे गरजू आहेत त्या जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. हुनर तो सब में होता है, किसी का छिप जाता है, किसी का छप जाता है. प्रत्येकामध्ये क्वालिटी आहे बघा मैत्रिणींनो. काही जणांची लपून राहते तर काही जणांची छापून येते. तुम्ही परीक्षेत यश मिळवा. महाराष्ट्रात सुपरवायझर परीक्षेमध्ये मुंडे ह्या सर्वात प्रथम आलेल्या आहेत किंवा सुचिता कांबळे महाराष्ट्रात सुपरवायझर परीक्षेत सर्वद्वितीय छापून आलेलं हुनर आहे. तसं तुमचं असलं पाहिजे. जाता जाता माझी आवडती कविता आणि शेर सांगतो आणि थांबतो. या सर्व विषयांचं मार्गदर्शनासाठी, मोफत मार्गदर्शनासाठी इथं संपर्क साधा. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटांनाही सांगावे तू ये बहेत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहीवर व्हावा जगास सारा निरोप शेवटचा देताना. कठोर क्षण त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. त्याच्यामुळे हे आव्हान तुम्ही स्वीकारणार आहात. मी तुमच्या सोबत आहे. आपण दोघे मिळून जिंकणार आहात. मंजिल तो मिल ही जाएगी, भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. त्याच्यामुळे ही मंजिल मिळवण्यासाठी आपण प्रवास सोबत करायचा आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारूयात. सो चॅम्पियन्स, आपण आता विजयाकडे वाटचाल करूयात. थँक्स अ लॉट. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.